आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर तनपुरे भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार असतील असं राम शिंदे यांनी म्हटलंय। प्राजक्त तनपुरे यांनी रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। राहुरीचे नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। मतदारसंघामधील अडचणी लक्षात घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं प्राजक्त तनपुरेंनी सांगितलं। तर प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटलांचे भाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा संबंध जयंत पाटील यांच्याशी देखील जोडला जातोय। यावरती देखील तनपुरेंनी भाष्य केलंय। तनपुरेंच्या पक्षप्रवेशानंतर राहुरी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली। तर तनपुरेंचा भाजप प्रवेश आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यांच्या माझ्या प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही। आम्ही जरी नातेवाईक असलो, ते माझे मामा असले, मी त्यांचे भाचे असलो, तरी देखील आमच्या दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय समीकरणं ही वेगळी आहेत। त्यांच्या राजकीय उंची तर त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे, राजकीय अनुभव खूप मोठा आहे। त्यामुळे माझ्या प्रवेशाचा त्यांच्या पुढच्या राजकीय दिशेशी अर्थार्थी कुठला अजिबात नाही आहे। माझी काय त्यांची संपर्क नाही आहे। खरं म्हणजे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हे आम्हाला सगळ्यांना धक्कादायक आहे, पण तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात घेऊन, असं मला वाटतं। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि त्या प्रवेशाच्या अनुषंगाने निश्चित आता उद्या 31 तारीख आहे, रविवार आहे आणि एकच दिवस फॉर्म भरण्यासाठी बाकी आहे। त्यामुळे 1 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार असतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।